नवीन नवीन गोष्टी देव हा आपल्याला शिकवत आहे, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि आज परत एकदा एक नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे एका मार्गदर्शकाने मार्गदर्शन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. ठीक आहे, परत एकदा आजच्या विषयाचं नाव सांगतो, लिहून घ्या. एका मार्गदर्शकाने मार्गदर्शन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, हा आपला आजचा विषय आहे. आणि ह्या विषयातून आपण आज खूप महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. आपण पाहतो की अनेक मार्गदर्शक आपल्याला पाहायला भेटतात आणि ते मार्गदर्शक अनेकांना मार्गदर्शन जे आहे ते करताना आपल्याला दिसून येतात. परंतु अनेक वेळा मार्गदर्शकामध्ये मार्गदर्शन करण्यासंदर्भात अनेक उणिवा ज्या आहेत त्या असतात आणि त्या उणिवांमुळं त्यांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे हे इतकं प्रभावशाली संबंधित व्यक्तीच्या जीवनामध्ये जे आहे ते काम करत नाही. आणि म्हणून कुठेतरी मार्गदर्शन हे मार्गदर्शकाने तपासणं गरजेचं आहे किंवा मार्गदर्शकाने त्याचं स्वतःचं जे जीवन आहे त्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि आज कशा प्रकारे हा जो विषय आपण शिकणार आहोत, यातून मार्गदर्शकाने मार्गदर्शन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपल्याला समजण्याकरता काय होणार आहे, मदत होणार आहे. मग यातला जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. सर्वांनी लिखाण काम जे आहे ते करायचं आहे. आणि पहिला मुद्दा आपण लिहिणार आहोत. पहिला मुद्दा, देवाच्या मार्गदर्शनानुसार शिकवणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. मार्गदर्शकाने देवाच्या मार्गदर्शनानुसार शिकवणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या. अनेक वेळा आपण पाहतो की मार्गदर्शन करणारा जो मार्गदर्शक असतो तो स्वतःच्या इच्छेला जास्त प्राधान्य आणि देवाच्या इच्छेला कमी प्राधान्य देऊन लोकांना मार्गदर्शन देताना आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं त्याचं जे मार्गदर्शन आहे हे लोकांवरती जास्त प्रभाव जे आहे ते टाकत नाही. आणि ते का जास्त प्रभाव टाकत नाही, तर त्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहतो, त्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामध्ये जर कोणत्या गोष्टीची उणीव आहे तर त्याने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलेलं आहे, न की देवाच्या इच्छेला. आणि मग कशा प्रकारे मार्गदर्शकाने मार्गदर्शन करताना देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं पाहिजे हे आपण नीतिसूत्राचे पुस्तक 3रा अध्याय आणि 5 आणि 6 ही 2 वचनं आपण वाचणार आहोत. आणि ह्या 2 वचनामध्ये शलोमोन राजा हा अतिशय महत्वाची गोष्ट, देवाच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे, याविषयी आपल्याला काहीतरी शिकवताना दिसून येत आहे. आणि बघा काय म्हणतात त्या ठिकाणी वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी मार्गदर्शकाने मार्गदर्शन करण्या अगोदर कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे, तर त्याने आपल्या सर्व मनाने परमेश्वर देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि मार्गदर्शकाने आपल्याच बुद्धीवर जे आहे ते अवलंबून राहू नये. आणि आज आपण पाहतो की मार्गदर्शक हा परमेश्वर देवावरती पूर्ण मनाने
विश्वास जो आहे तो ठेवून चालत नाही. तर तो मार्गदर्शन करत असताना स्वतःच्या बुद्धीचा सहारा तो घेतो आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे तो करू लागतो. ही गोष्ट आज अनेक ठिकाणी मार्गदर्शकाच्या द्वारे करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यांना मार्गदर्शन केलं जात आहे त्यांचं जे जीवन आहे ते प्रभावशाली जे आहे ते बनलेलं नाही. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देवाने मार्गदर्शकाला अतिशय महत्वाच्या गोष्टी ह्या वचनातून ज्या आहेत ते सांगितलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या आहे माहिती का? परमेश्वर म्हणत आहे की तू मार्गदर्शन करण्या अगोदर स्वतःच्या मार्गामध्ये तू परमेश्वर देवाचा जो काही आदर आहे तो करायला शिक. आणि जर तू तो आदर करायला शिकला तर तुझा जो काही मार्ग आहे तो मी सरळ करेल. म्हणजे ज्यांना तू मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या जीवनामध्ये मी तुझ्या सहाय्याने कार्य करेल. आणि ज्या उद्देशाला घेऊन तू त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे ते मी जे आहे ना यशस्वी करेल. आणि लक्ष द्या, आज आपण पाहतो की अनेक लोक हे आपल्याला सेवेमध्ये वेगवेगळ्या विषयांना घेऊन मार्गदर्शन करताना जे आहे ते दिसून येतात. पण अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन हे लोकांच्या जीवनामध्ये फ्रुटफुल जे आहे ते झालेलं नाहीये. आणि का ते झालेलं नाहीये? कारण त्यांनी देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्याऐवजी स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलेलं आहे. मग पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की एक सेवक आहे आणि त्या सेवकाने जो पण निर्णय घेतला त्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याने परमेश्वर देवाचं जे काही मार्गदर्शन आहे ते घेतलं. आणि त्याने परमेश्वर देवाचं मार्गदर्शन त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात घेतला असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने त्याला जे आहे ना अतिशय चांगला सरळ असा जो काही मार्ग आहे तो दाखवला. आणि बघा, ज्या वेळेला आपण निर्गम याचा 33वा अध्याय आणि वचन 13 आपण जेव्हा वाचतो ना तर त्या निर्गमच्या पुस्तकाच्या 33व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आपल्याला तो व्यक्ती दिसून येतो ज्याने स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहण्याऐवजी परमेश्वर देवावरती अवलंबून राहण्याला प्राधान्य दिलं. आणि बघा कशा प्रकारचं प्राधान्य त्याने त्याच्या जीवनातून परमेश्वर देवा संदर्भात दिलेलं आपल्याला पाहायला भेटते. ते वचन आपण वाचूया. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपा दृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशे हा परमेश्वर देवाकडं प्रार्थना करत आहे. आणि परमेश्वर देवाकडं मोशे हा प्रार्थना करत असताना आपल्याला दिसून येतं की तो अतिशय स्पष्टपणे परमेश्वर देवाला म्हणत आहे की तुझे जे काही मार्ग आहे ते मला दाखव. समजतंय? तुझे जे काही मार्ग आहे ते तू काय कर, मला दाखव. आणि अशा प्रकारची प्रार्थना ही जी मोशेने परमेश्वर देवाकडे केलेली आहे ही प्रार्थना मोशेची स्वयं केंद्रित नसून
परमेश्वर केंद्रित असलेली आपल्याला पाहायला भेटते. त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर जो आहे तो केला नाही, तर परमेश्वर देवावरती अवलंबून राहून त्याने परमेश्वर देवाला हे सांगितलं की मला तुझे मार्ग दाखव. एका मार्गदर्शकामध्ये ही गोष्ट असणं फार गरजेचं आहे. पण आजच्या मार्गदर्शकामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटत नाही जी मोशेमध्ये होती. ही गोष्ट आपल्याला आजच्या मार्गदर्शकांमध्ये पाहायला भेटत नाही. ते मार्गदर्शन करतात, परंतु मार्गदर्शन करत असताना त्यांचं मार्गदर्शन हे लोकांच्या जीवनामध्ये प्रभावशालीरित्या काम करत नाही आणि लोकांचं जे जीवन आहे ते बदलत नाही. आणि त्याला कारण काय आहे, तर त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून तर देवाचं राज्य वाढत नाही. आणि म्हणून तर देवाच्या सेवेमध्ये आपण पाहतो की लोकांची बांधणी जी आहे ती व्यवस्थित प्रकारे होत नाही. आणि म्हणून मार्गदर्शकाने मार्गदर्शन करताना त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही उणिवा आहेत त्या त्याने अगोदर बघणं गरजेचं आहे आणि त्यावरती त्याने कार्य करणं गरजेचं आहे. हे एका मार्गदर्शकाला समजणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2, मार्गदर्शकाने शिष्याला प्रेमाने स्वीकारावे व सांभाळावे. मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या. मार्गदर्शकाने शिष्याला प्रेमाने स्वीकारावे व सांभाळावे. आता ह्या 2 क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो की मार्गदर्शकावरती जबाबदारी जी आहे ना ती टाकण्यात आलेली आहे. आणि आज अनेक मार्गदर्शक हे मार्गदर्शन करताना तत्परता दाखवतात, परंतु जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात आणि सांभाळण्यासंदर्भात तत्परता ही मुळीच दाखवत नाही. आणि अशा प्रकारचे मार्गदर्शक आपल्याला आज मोठ्या प्रमाणात देवाच्या सेवेमध्ये पाहायला भेटतात. आणि अशा प्रकारच्या मार्गदर्शकामुळं आपण पाहतो की लोकांचं जे जीवन आहे ना हे अस्तव्यस्त झालेलं आहे. शिष्यांचं जे जीवन आहे ना ते अस्तव्यस्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा योहानाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रार्थना करतो परमेश्वर पित्याकडे आणि तो म्हणतो की मी तू जे मला दिलं त्यांना मी तुझ्या नावामध्ये राखलेलं आहे, सांभाळलेलं आहे. एक जो मार्गदर्शक आहे त्याने शिष्यांना प्रेमाने स्वीकारलं पाहिजे आणि प्रेमाने त्याने त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि बघा वचन काय म्हणत आहे, ज्या वेळेला आपण 1 थेसलोनिकी याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7 आणि 8 वचन वाचतो, तर त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. संत पौल हा प्रेमाने स्वीकारण्यासंदर्भात आणि सांभाळण्यासंदर्भात काय म्हणते पहा. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हाला तुमच्याविषयी कडकड वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देणार नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अंतर्गत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो. व्हेरी गुड. आता बघा आपण पाहतो या ठिकाणी की संत पौल हा अतिशय स्पष्टपणे मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाने शिष्यांना कशा प्रकारे प्रेमाने स्वीकारलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांना प्रेमाने सांभाळलं पाहिजे याविषयी अतिशय स्पष्टपणे जे आहे ना सांगताना दिसून येत आहे. आणि तो म्हणत आहे आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम केलं की आमचं स्वतःचं जीवन देखील, आम्ही तुमच्यावरती एवढं प्रेम केलं की आम्ही आमचं स्वतःचं जीवन देखील तुम्हाला देण्यास तयार झालो. एका मार्गदर्शकामध्ये
अशा प्रकारची जी काही क्वालिटी आहे ती असणं गरजेचं आहे. आणि ही क्वालिटी प्रभू येशूमध्ये होती. ही जी क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी प्रभू येशूमध्ये होती. लक्ष द्या, अशा प्रकारे मार्गदर्शकाने शिष्यांना, विश्वासणाऱ्यांना, लोकांना जे आहे ना स्वीकारलं पाहिजे आणि त्यांचा सांभाळ जात केला पाहिजे. पण आजच्या मार्गदर्शकामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटत नाही. आजचा मार्गदर्शक स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहून अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करताना दिसतो, परंतु त्या मार्गदर्शनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर नाहीये. त्या मार्गदर्शनामध्ये परमेश्वराची प्रीती नाहीये. त्या मार्गदर्शनामध्ये ज्यांना तो मार्गदर्शन करत आहे त्यांचा स्वीकार करण्याची वृत्ती नाहीये. त्या मार्गदर्शनामध्ये ज्यांना तो मार्गदर्शन करत आहे त्यांना सांभाळण्याची वृत्ती त्याच्यामध्ये नाही, स्वभाव त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून त्याचं जे मार्गदर्शन आहे ना, हे लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो लयास गेले आहे. त्याचं जे मार्गदर्शन आहे ना, हे लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की फलदायी जे आहे ते ठरलेलं नाहीये. आणि आज अशा प्रकारचे मार्गदर्शक भरपूर आहेत आणि ते ज्यावेळेस मार्गदर्शन करतात त्यावेळेला त्यांना वाटतं की आपण खूप चांगलं करत आहे, पण त्यांना ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण कुठंतरी कमी आहोत. येशूच्या जीवनातून ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी शिकतो तर आपल्याला येशू हा अतिशय परिपक्व अशा स्वरूपाचा मार्गदर्शक असलेला पाहायला भेटतो. आणि बघा, आपण पाहतो की एका मार्गदर्शकाने शिष्यांना प्रेमाने स्वीकारलं पाहिजे आणि प्रेमाने सांभाळलं पाहिजे. आणि मग संत पाऊल हा ज्या वेळेला आपण पहिले तिमोथी याचा पहिला अध्याय काढतो, तर पहिले तिमोथीच्या पहिल्या अध्यायामध्ये संत पाऊल हा कशा प्रकारे तिमोथीचा मार्गदर्शक होता आणि तिमोथीला मार्गदर्शन करत असताना त्याने त्याचा स्वीकार कसा केला, त्याने त्याचा सांभाळ कसा केला, त्याने त्याच्यावरती कशी प्रीती केली, याविषयी तो अतिशय स्पष्टपणे पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि वचन 2 मध्ये म्हणतो. बघा काय म्हणते वचन 2 मध्ये, पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि वचन 2. देव पिता व ख्रिस्त आपला प्रभू यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. 1-2 मिनिट थांबा. हा जो रेफरन्स आहे, हा रेफरन्स व्यवस्थित जो आहे तो देण्यात आलेला नाहीये. जस्ट 1-2 मिनिट फक्त. हा जो रेफरन्स आहे, हा रेफरन्स आपण परत एकदा जो आहे तो लिहिणार आहोत. 1-2 मिनिट फक्त. संत पौल ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगताना जे आहे ते दिसून येत आहे. 1-2 मिनिट फक्त. हा जो रेफरन्स आहे, हा रेफरन्स मी करेक्ट करतो आणि मग परत तुम्हाला हा जो रेफरन्स आहे मी सांगतो. येस, एक जस्ट होल्ड एक जस्ट. मला असं वाटतं दुसरी तिमोथी पहा. दुसरी तिमोथी पहिला अध्याय दुसरं वचन काय म्हणत ठिकाणी, त्या ठिकाणी वचन हे आहे, आपण वचन हे पाहतो की तिमोथी जे आहे, तिमोथीला संत पाऊल हा आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जे आहे प्रेमाने त्याला तो सांभाळत होता, प्रेमाने त्याला
त्याने स्वीकारलेलं होतं आणि प्रेमाने आपण पाहतो की तो त्याचं जे मार्गदर्शन आहे ते तो करत होता. बघा, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 1 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 2 पहा. वचन 2. ताजा खपता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने जस्ट होल्ड इट. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 1 वचन. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक जो मार्गदर्शक आहे, त्या मार्गदर्शकाने मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला प्रेमाने स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा सांभाळ केला पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला येशूच्या जीवनातून पण पाहायला भेटते आणि ही गोष्ट आपल्याला पाऊलाच्या जीवनातून पण पाहायला भेटते. आणि पाऊल हा तिमोथेचा मार्गदर्शक असल्या कारणामुळं त्याने तिमोथेला प्रीतीने स्वीकारलेलं होतं. त्याने तिमोथेची प्रीतीने जे आहे ना, काळजी देखील घेतलेली होती. आणि बघा, तो अतिशय स्पष्टपणे म्हणत आहे की माझ्या मुला, बघा वचनाची सुरुवात बघा कशी म्हणत आहे. अतिशय स्पष्टपणे वचन सांगत आहे आपल्याला की माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेमध्ये बलवंत होत जा. माझ्या बुद्धीच्या साह्याने तुला करण्यात आलेलं जे काही मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये बलवंत होत जा. अशा प्रकारे संत पौल हा तिमोथेला शिकवत नाही, कारण संत पौलाला माहिती आहे की त्याच्या बुद्धीच्या द्वारे करण्यात आलेलं मार्गदर्शन याद्वारे तिमोथेची आत्मिक वाढ होणार नाही. याद्वारे तिमोथेची जी काही बौद्धिक वाढ आहे किंवा आत्मिक वाढ आहे किंवा देवासंदर्भाचे नाते आहे त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहण्याऐवजी देवावरती अवलंबून राहिलेलं आपल्याला ह्या वचनातून दिसलं. आणि तो म्हणत आहे की तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेली जी काही कृपा आहे तिच्यामध्ये तू काय माहिती का वाढायचं. आज मार्गदर्शक जे आहे ना, त्यांनी शिष्यांना देवाच्या कृपेमध्ये वाढवण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीमध्ये असलेल्या अनेक जे काही बिना कामाच्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये वाढवताना आपल्याला दिसून येतात. आणि कालांतराने ते शिष्य देखील त्या मार्गदर्शकासारखेच होतात. बघा, आपण पाहतो की येशूकडं ज्या वेळेला शिष्य आले, येशूकडं ज्या वेळेला शिष्य आले त्या वेळेला आपण पाहतो की येशूने शिष्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावं. लक्ष द्या, येशूने शिष्यांना स्वयंकेंद्रित अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. तर त्याने जे मार्गदर्शन केलं शिष्यांना ते परमेश्वर प्रेरित केलेलं पाहायला भेटतं. आणि हीच गोष्ट आपल्याला संत पौलाच्या जीवनातून जे आहे ती पाहायला भेटत आहे. एक जो मार्गदर्शक आहे ना, त्याने मार्गदर्शन करण्याऐवजी स्वतःचं परीक्षण करून ज्या भागामध्ये आपण उणीव देत आहोत त्यावर काम करणं फार गरजेचं आहे. आणि मग त्या भागात परिपक्व होऊन
मार्गदर्शन करण्याची जी भूमिका आहे ती काय केली पाहिजे माहिती का, ती पार पाडली पाहिजे. अशा प्रकारे एक मार्गदर्शक जो आहे ना त्याने स्वतःला तयार केलं पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3, मार्गदर्शकाने स्पष्ट आणि प्रामाणिक शिकवण द्यावी. मुद्दा क्रमांक 3, मार्गदर्शकाने स्पष्ट आणि प्रामाणिक शिकवण द्यावी. आज मार्गदर्शकामध्येच आपण पाहतो की गडबड आहे. मार्गदर्शकामध्येच आपण पाहतो की अस्पष्टता आहे. मार्गदर्शकामध्येच प्रामाणिकपणा राहिलेला नाही आणि म्हणून त्याची मार्गदर्शन करण्याची जी काही पद्धत आहे त्यामुळं अनेकांना अडखळण जे आहे झालेलं आपल्याला पाहायला भेटतं, किंवा अनेकांना ठोकर जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला भेटते, किंवा अनेक जण मार्गदर्शकाच्या द्वारे मिळालेलं मार्गदर्शन ऐकून देवापासून लांब किंवा दूर गेले आपल्याला पाहायला भेटतात. पण बघा, एका मार्गदर्शकाने नेहमी मार्गदर्शन करत असताना स्पष्ट आणि प्रामाणिकपणे शिकवण जी आहे ती दिली पाहिजे. आणि वचन जेव्हा आपण वाचतो तर वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे गलतीकाराचं पत्र 2 अध्याय आणि 11 ते 14 वचन जेव्हा आपण वाचतो तर ह्या वचनामध्ये संत पौल स्पष्ट आणि प्रामाणिकपणे शिकवण जी आहे ती देत आहे किंवा मार्गदर्शन जे आहे ते करत आहे. गलतीकाराचं पत्र 2 अध्याय आणि त्याचं 11 ते 14 वचन पहा. पुढे केफा अंत्योखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले, परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असतानाही परराष्ट्रीयांसारखा वागतोस. यहुदासारखा वागत नाहीस तर परराष्ट्रीयांना यहुदासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करीतोस, हे कसे? येस, एक 2 मिनिटं मावशी. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 2 वचन पहा. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 2 वचन कोणतरी वाचा. कशा प्रकारे मार्गदर्शकाने स्पष्ट आणि प्रामाणिक शिकवण दिली पाहिजे त्या संदर्भात. वचनांची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनामध्ये आपण पाहतो की एक जो मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाने स्पष्ट आणि प्रामाणिक अशी जी शिकवण आहे ती दिली पाहिजे. आणि ह्या वचनामध्ये आपण पाहतो की संत पौल हा तिमोथेचा मार्गदर्शक असल्या कारणामुळे तो तिमोथेला अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिक शिकवण जी ती देत आहे. आणि ती शिकवण कोणती आहे माहिती का? संत पौल तिमोथेला म्हणत आहे की देवाच्या वचनाचा प्रसार जो आहे ना तो केला पाहिजे. लक्ष द्या, एका मार्गदर्शकाने काय केलं पाहिजे का? देवाच्या वचनाचा प्रसार केला पाहिजे. एक जो मार्गदर्शक आहे ना तो सुवेळी अवेळी तयार असला पाहिजे मार्गदर्शन करण्यासाठी. एक जो मार्गदर्शक आहे ना त्याच्यामध्ये सर्व प्रकारची सहनशीलता असली पाहिजे. कारण अनेक वेळा मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस मार्गदर्शक स्वतःला ठेवतो तर ऐकणारे लोक हे त्याचं मार्गदर्शन प्रत्येक वेळेला स्वीकारतील अशातला भाग नाहीये, तर त्या ठिकाणी काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मार्गदर्शकामध्ये सर्व प्रकारची जी सहनशीलता आहे ती असली पाहिजे. मार्गदर्शक जो आहे ना शिक्षणाच्या साहाय्याने मार्गदर्शकाने लोकांना काय केलं माहितीये का?
त्यांचा जो दोष आहे तो दाखवला पाहिजे. बुद्धीने नाही. बुद्धीने जर लोकांना त्यांचा दोष जर दाखवला तर वाद होतील. पण देवाकडनं जी शिकवण मिळालेली आहे त्या शिकवणीच्या साहाय्याने जर तुम्ही लोकांना जर मार्गदर्शन करत असताना त्यांचे दोष दाखवले तर त्या ठिकाणी ते दोष ते स्वीकारतील आणि त्यामध्ये बदल होईल. एक जो मार्गदर्शक आहे ना, मार्गदर्शकाने चुकीच्या गोष्टींचा द्वेष केला पाहिजे, चुकीच्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे. पण आज मार्गदर्शक स्वतः चुकीचे असल्या कारणामुळे त्यांना चुकीच्या गोष्टींचा द्वेष जो आहे तो करता येत नाही, किंवा चुकीच्या गोष्टींचा द्वेष करण्याच्या अनुषंगाने ते त्यांचा आवाज देखील जे आहे ते काय करत नाही का, वर काढत नाही. आणि अशा प्रकारचे जे मार्गदर्शक आहे ना, त्यांच्याद्वारे देवाला मुळीच काम जे आहे ते करता येत नाही. कारण ते चुकीचा द्वेष करत नाही, चुकीच्या गोष्टींचा द्वेष करत नाही. एक मार्गदर्शक चुकीच्या गोष्टींचा द्वेष करणार असला पाहिजे. एका मार्गदर्शकाने जे आहे ना, अनुभवाच्या साहाय्याने लोकांना बोध केला पाहिजे, बुद्धीच्या साहाय्याने नाही. जो काही अनुभव देवाची सेवा करत असताना त्याला देवाने दिलेला आहे त्या अनुभवाच्या साहाय्याने, ज्याला आपण साक्ष म्हणू शकतो, लोकांना काय केलं पाहिजे का, बोध केला पाहिजे. आणि बघा, अशाच प्रकारचा जो काही बोध आहे किंवा अशाच प्रकारची जो काही द्वेष आहे किंवा अशाच प्रकारचा जो काही निषेध आहे, हा संत पौलाने पेत्राच्या जीवनामध्ये केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पेत्राचं जे जीवन आहे ना, हे संत पौलाने करेक्ट केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा, ज्यावेळेला आपण गलती करायचं पत्र याचा दुसरा अध्याय, गलती करायचं पत्र दुसरा अध्याय आणि त्याचं 11 ते 14 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी पेत्र बघा कशा प्रकारे त्याची वागणूक होती आणि कशा प्रकारे त्याला मार्गदर्शन जे आहे पौलाच्या द्वारे करण्यात आलं. कोणीतरी वाचा ते वचन, दुसरा अध्याय 11 ते 14 वचन. पुढे केफा अंतुखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले, कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत असे. परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना घेऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्नबाही त्याच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले. तेव्हा सर्व समक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रासारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस, हे कसे? व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्राची जी वागणूक होती ती अनेकांकरता अडखळाचं कारण जे आहे ती ठरत होती. आणि आपण पाहतो की पेत्र जो आहे ना, हा ह्या ठिकाणी मनधरणी करताना एका विशिष्ट समुदायाची आणि स्वतःचा बचाव करताना एका विशिष्ट समुदायापासून दिसून येतो. आणि अशा प्रकारची गोष्ट ज्या वेळेला पावलाच्या लक्षात आली त्यावेळेला पावलाने सर्वांसमक्ष त्याच्या चुकीच्या गोष्टींचा निषेध केला. सर्वांसमक्ष त्याच्या चुकीच्या गोष्टींचा आपण पाहतो की द्वेष जो आहे तो केला. आणि लक्षात द्या, पौल पेत्रामध्ये असलेला दिखावा पाहून जो आहे ना, सार्वजनिकरित्या त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्या चुकीच्या वागणुकीचा जो आहे तो निषेध करत आहे. एक मार्गदर्शक नेहमी लोकांमध्ये करेक्शन आणणार असलं पाहिजे. एक मार्गदर्शक नेहमी लोकांना स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे शिकवणारा असला पाहिजे. येशूने देखील अशाच प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. हो, येशूने अशाच प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन करत असताना प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे केलं. काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले होते
आणि ते म्हटले की कैसराला कर देणं योग्य की अयोग्य. आणि ज्यांनी हा प्रश्न विचारला ना, त्यांच्यामध्ये येशूने स्पष्ट भूमिकेतून प्रामाणिकपणे त्यांना करेक्ट करण्याच्या अनुषंगाने उत्तर दिलेलं पाहायला भेटतं आपल्याला. येशू म्हणाला, ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आणि ते देत असताना येशू म्हणाला, मला एक नाणं दाखवा आणि ह्या नाण्यावरती कुणाचा मुखवटा आहे. आणि सर्व ज्यावेळेला ते बोलले की कैसराचं आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी येशू बोलला, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या. जर देवाच्या सेवेमध्ये आहो आणि मार्गदर्शनाचं काम जर तुम्ही करत आहात, तर तुमच्याकडं मार्गदर्शनाला घेऊन स्पष्टता असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडं मार्गदर्शनाला घेऊन प्रामाणिकपणा असणं फार गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो की मार्गदर्शकामध्ये प्रामाणिकपणा नाहीये, भेदभाव वृत्ती आहे, जलस वृत्ती आहे. आज मार्गदर्शकामध्ये आपण पाहतो की अनसिक्युअरता आहे. आज मार्गदर्शक जो आहे ना, हा स्वतःच्या बुद्धीवरती जास्त आणि देवाच्या वचनावरती कमी अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. आज मार्गदर्शक देवाच्या हिताच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण स्वतःच्या हिताच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन लोकांना चुकीच्या पद्धतीने जे आहे ना डायव्हर्ट करून मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारच्या मार्गदर्शकामुळेच देवाचं राज्य क्षतिग्रस्त होते. अशा प्रकारच्या मार्गदर्शकामुळेच आपण पाहतो की लोकांची आत्मिक वाढ होत नाही. अशा प्रकारच्या मार्गदर्शकामुळेच आपण पाहतो की जे देवाकडे आहे ना, ते पण अशा लोकांकडे बघून जे तेव्हापासून लांब जातो. लक्ष द्या, एक मार्गदर्शक कसा असला पाहिजे? चुकीच्या गोष्टींचा निषेध करणारा असला पाहिजे. आणि चुकीच्या गोष्टींचा निषेध हा सार्वजनिकरित्या केला जातो. का माहिती का? कारण चुकीच्या गोष्टींचा निषेध सार्वजनिकरित्या जर केला नाही, तर अनेकांना त्या ठिकाणी जे आहे ना संधी प्राप्त होती चुकीचं वागण्याकरता. कारण ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र जो आहे ना, पेत्राच्या चुकीच्या वागणुकीमुळं अनेकांनी, बर्नाबा देखील पेत्राच्या अशा प्रकारे चुकीच्या वागण्याचं अनुकरण करू लागलेले होते. पण तुम्हाला माहिती का, पाऊलाने पेत्राच्या चुकीच्या वागणुकीचं खंडन केलं असल्या कारणामुळं जितके पेत्राच्या वागणुकीप्रमाणे वागत होते ते पण त्या ठिकाणी सुधारले. त्यांच्या पण जीवनामध्ये करेक्शन आलं. लक्ष द्या, एक व्यक्ती जर चुकीचं वागत आहे ना, तर मार्गदर्शकाचं काम आहे त्याच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टींचं खंडन करणं, चुकीच्या गोष्टींचा निषेध करणं सर्वांसमक्ष. का? कारण त्याच्याद्वारे दुसरे लोक त्या चुकीच्या गोष्टींकडे ओढल्या जाऊ नये. पण प्रॉब्लेम काय माहिती का? प्रॉब्लेम आहे मार्गदर्शकामध्ये. कोणत्या विषयाला घेऊन? तोच स्वतः चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा नाही, त्याच्या जीवनामध्ये अस्पष्टपणा आहे. म्हणून प्रभावशालीरित्या त्याला मार्गदर्शन जे आहे ते करतात नाही. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो एक चांगला मार्गदर्शक नेहमी स्पष्ट बोलणार असतो, नेहमी प्रामाणिकपणे देवाची शिकवण देणार असतो. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 4, मार्गदर्शकाने शिष्यांच्या आत्मिक वाढीकडे लक्ष दिले पाहिजे. मुद्दा क्रमांक 4 लिहा. मार्गदर्शकाने शिष्यांच्या आत्मिक वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. ही त्याची जबाबदारी आहे जी देवाने त्याला दिलेली आहे. आणि ह्या जबाबदारीला घेऊन तो प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. पण आज मार्गदर्शक हे शिष्यांच्या आत्मिक वाढीकडे लक्ष देत नाही आणि ते स्वतःच्याही आत्मिक वाढीकडे लक्ष देत नाही. आणि मार्गदर्शन करताना ते बुद्धीचा सहारा घेतात आणि तेवढी जी वेळ आहे ती मारून देतात. लक्ष द्या, संत पौल म्हणतो, मी आत्म्यात पण प्रार्थना करतो आणि मी बुद्धीत पण प्रार्थना करतो. समजते का? म्हणजे मार्गदर्शकाने
मार्गदर्शन करत असताना त्याचा जो फोकस आहे तो त्या शिष्याच्या आत्मिक वाढीकडं जास्तीत जास्त असणं फार गरजेचं आहे. तर देवाचे जे काही संकल्प आहे त्याच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनातून त्याच्या जीवनामध्ये ते सिद्धीस जातील. आणि बघा वचन काय सांगत आहे, 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 18 जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी मार्गदर्शकाने शिष्यांना प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात जे आहे ना आत्मिक उन्नतीच्या वाढी संदर्भात वाढवलं पाहिजे याविषयी पेत्र त्या ठिकाणी सांगत आहे. आणि बघा 2 पेत्र 3 अध्याय 18 वचन काय म्हणत आहे, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. व्हेरी गुड. कशामध्ये एका मार्गदर्शकाने शिष्याला वाढवलं पाहिजे मार्गदर्शन करून? चुकीच्या गोष्टींमध्ये नाही. आजचे मार्गदर्शक तुम्हाला माहिती आहे कसे काय कोणत्या गोष्टीमध्ये वाढवतात? त्याच्याकडे लक्ष ठेव. तो काय बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेव. तो कुठे जातो त्याच्याकडे लक्ष ठेव. त्याचं काहीतरी असं कमजोरी बघ, काहीतरी चूक शोध त्याच्यावर. अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात शिष्यांना. आणि तुम्हाला माहिती का ते पण कालांतराने त्या मार्गदर्शकासारखेच बनतात. पेत्र हा एक चांगला मार्गदर्शक होता आणि ज्या वेळेला त्याने हे पत्र लिहिले ना, तर ह्या पत्रातून तो हे म्हणत आहे की तयारी ठेवण्याची आवश्यकता आत्मिक जीवनात ही प्रत्येकाला आहे. आणि कशा प्रकारे एका मार्गदर्शकाने शिष्यांना आत्मिक वाढीमध्ये वाढवलं पाहिजे ते हे ठिकाणी सांगत आहे की आपला प्रभू व तारणारा ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानामध्ये वाढा. ज्ञानामध्ये, देवाच्या कृपेमध्ये वाढा. पण आताचे मार्गदर्शक हे मुळीच शिष्यांना देवाच्या ज्ञानात, देवाच्या कृपेत वाढवत नाही. आताचे मार्गदर्शक हे शिष्यांना स्वतःच्या दुर्गुणांमध्ये वाढवतात, स्वतःच्या फायद्याचे जे काही विचार आहेत त्यामध्ये वाढवतात. आताचे मार्गदर्शक जे आहेत ना, हे शिष्यांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे लोक म्हणून चुकीचं गायडन्स करून चुकीच्या गोष्टीमध्ये वाढताना आपल्याला दिसून येतात. येशूने नाही केलं असं. येशूने असं नाही केलं. हो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्याच्याकडे असलेल्या लोकांना म्हणाला, तुम्हाला पण मला सोडून जायची इच्छा आहे का? तुम्ही जाऊ शकता. तुम्ही काय करू शकता? तुम्ही जाऊ शकता. पण जर तुम्हाला मला धरून जर राहायचं असेल तर मग मी तुम्हाला देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या ज्ञानामध्ये जर वाढवत आहे तर त्यामध्येच वाढलं पाहिजे, चुकीच्या गोष्टींमध्ये नाही. मला माहिती का, यहूदा इस्करियोत हा चुकीच्या गोष्टींमध्ये वाढला असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स जो आहे ते क्रिएट झाले. आपण चुकीच्या गोष्टींमध्ये वाढू नये. मार्गदर्शकाने मार्गदर्शन करत असताना चुकीच्या गोष्टींमध्ये शिष्यांना जे आहे ना, मुळीच जे आहे ते वाढू नये. त्याची आध्यात्मिक जे आहे वाढ होईल या अनुषंगाने मार्गदर्शकाने मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि बघा, एक व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो. 2 राजे 2 अध्याय आणि 9 पासून 15 पर्यंत आपण जेव्हा वाचतो ना, त्या ठिकाणी एलिया आहे. आणि एलियाने अलिशाची आत्मिक जे आहे ना वाढ केलेली आपल्याला पाहायला भेटते. एलियाने एलिशाची आत्मिक दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तुम्हाला माहिती का, एलियाने त्याला दुप्पट असा अभिषेक प्राप्त होईल अशा प्रकारे त्याला तयार केलं होतं. बघा वचन पाहू आपण, 2 राजे 2 अध्याय आणि 9 ते 15 वचन.
ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलिया म्हणाला, तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्यावेळी मी तुला दिसलो तर? तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझा बाप इस्रायलच्या राऊतांनो, तो पुन्हा त्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे दोन दोन तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनच्या तीरावर उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलिशा पलीकडे गेला. येरिहो येथील संदेशाचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. त्यांनी समोर येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एलियाने अलिशाची जी आहे ना आत्मिक वाढ केलेली होती आणि कशा प्रकारे अलिशाची आत्मिक वाढ झाली हे आपल्याला वचन 15 मध्ये दिसून येतं. आणि केवळ दिसून येत नाही तर लोकांना देखील ते समजलं की एलियाचा आत्मा हा एलियाच्या ठाई उतरलेला आहे आणि त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लावून नमन केलं. मार्गदर्शकाने मार्गदर्शन करणाऱ्या शिष्याला आत्मिक रित्या वाढवणं फार गरजेचं आणि असं वाढवलं पाहिजे की तुमच्या मार्गदर्शकाला जर लपवलं आणि तुमच्या शिष्याला जर समोर आणलं तर तुमचा शिष्य हा तुमच्या मार्गदर्शकासारखा दिसला पाहिजे. म्हणून तो एवढं त्या ठिकाणी म्हणाला, मी येशूला धरून देईल. कोणाला पण धरू नका, कारण सर्वच येशू सारखे दिसतात. एवढा म्हणाला, मी ज्याचं चुंबन घेईल ना तोच येशू आहे आणि त्यालाच धरा, नाही तर कोणाला पण धरून द्या. तुम्हाला माहिती का असं का? कारण येशूने त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन केलं होतं की ते सर्व येशू सारखे बोलायला लागले, ते येशू सारखे होते. तुम्हाला माहिती का, अनेक लोक म्हणाले हे पण त्याच्या पैकीच एक आहे. पेत्राचं ज्यावेळेस 3 वेळेस तो नाकारतो ना त्यावेळेला त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तू पण त्यांच्या सारखाच बोलतो, तू पण त्यांच्या सारखाच आहे, तू पण त्यांच्या सारखाच. एक मार्गदर्शक हा आत्मिक वाढ जी आहे ना करत असतो प्रामाणिकपणे. अशा प्रकारे मार्गदर्शकाने मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.